नमस्कार. आज आम्ही CTVची टीम भाऊपेठ परिसरातील समता चौक परिसरात आहोत. चंद्रपूर महानगरपालिकेची अमृत पाणी पुरवठा योजना भाग 1 याची काय परिस्थिती आहे या परिसरातली, याबाबत आम्ही इथल्या नागरिकांचा, महिला वर्गाचा मनोगत या ठिकाणी आम्ही घेतोय. या ठिकाणी बऱ्याच महिला या ठिकाणी जमल्या आहेत. भगिनी, काय तुमच्या इथे अमृत नवीन पाणी पुरवठा योजना आली आहे, तर त्याच्या नळाचं पाणी कसं येते तुमच्याकडे? आमच्याकडे नळ येत नाही, अजिबात पाणी येत नाही. जुने नळ होते जुने येत होते, तेही गेले, तेही ते बंद. गेले. जुनी नळ पाणी पुरवठा योजना बंद झाली आणि नवीनला अजिबात पाणी येत नाही असं या ताईंचं म्हणणं आहे. बिल येतात? हो, बिल येऊन राहिले. तुमच्या इथे काय परिस्थिती आहे? बिलकुल नळच नाही येत. बिल येणं सुरूच आहे, एक थेंब पाणी नाही येत आहे. मग तुम्ही तक्रार काही केली कोणाला? होती आम्ही. केली होती पण काहीच म्हणजे आम्ही कोणी आलेच नाही. सदर आता 1 वर्ष झालेलं आहे अमृत जल योजना सुरू होऊन, पण आमच्याकडे पाण्याचा एकही थेंब नाही. आम्ही डायरेक्ट आयुक्ताकडे गेलो होतो आमची अच्छा. कंप्लेंट घेऊन. आयुक्त साहेबांनी लोक पाठवले होते, त्यांनी चौकशी केली, परंतु त्यांना नकाशामध्ये माहीतच नाही की पाईपलाईन कुठून आणि कुठपर्यंत टाकलेली आहे. एकंदरीत या ताईंचं म्हणणं असं आहे की अमृत पाणी पुरवठा योजना जवळजवळ 2 वर्षाच्या जवळपास झाली आणि आम्ही थेट आयुक्तांशी भेट घेतल्यावर सुद्धा त्यांचे माणसं आले पाणी पुरवठा विभागाचे. तेच अज्ञान आहे या ठिकाणी की पाईपलाईन नेमकी कुठून आहे, काय आहे, त्याच्यातले तांत्रिक दोष काय आहे. पण नळ कसा येतो, किती दिवसा रोज येतो, काय येतो? नाही, 1 दिवसाआड आम्हाला नळ येतो, त्यातूनही आम्हाला येत नाही. असे आमचे 4-5 असे घर आहे ज्यांना आम्हाला बिलकुल नळ येत नाही. आणि आलाय तरी 1-2 गुंड पाणी येतं आणि 1 गुंड पाणी झालं की लगेच मग दुसरा जो गुंड पाणी भरायला घेतलं की तो घाणेरडं पाणी येते, वास येते पाण्याची खूप, आणि पाणी पूर्ण गढूळ येत असते. अतिशय गंभीर तक्रार आहे. एक तर पाणी 1 दिवसाआड येतं, जेमतेम 1 घागर 2 घागर पाणी यांना मिळतं आणि त्यातल्या त्यात अमृत पाणी पुरवठा नवीन योजनेच्या नळाला सुद्धा घाणेरडं दूषित पाणी येतं. अशी हे गंभीर तक्रार या परिसरातल्या महिला वर्गाची आहे. आपलं काय म्हणणं आहे? आपल्या परिसरात, आपण या परिसरातले नागरिक आहेत, काय आहे? पाणी पुरवठा चांगला होतोय? 2-3 महिने झाले अजिबात मला एकच लोटा पाणी येतात. यापूर्वी येत होतं? यापूर्वी केव्हा तरी नाही, दोन दिवस आलं फक्त, नंतर बंदच झालं. शहरातला हा आमचा जवळजवळ आता 10वा प्रभाग आहे. सगळ्या प्रभागामध्ये हीच तक्रार आहे नागरिकांची की अमृत योजना यांनी जाहीर केली होती महानगरपालिका प्रशासनाने की 24 तास नळ राहील, कारण ती योजनाच त्या पद्धतीची होती. 24 तास नळ, वरच्या मजल्यावर थेट पाणी जाईल अशा पद्धतीची योजना होती. परंतु संपूर्ण शहरातले आम्ही जितके प्रभाग आजपर्यंत फिरलोय त्या सगळीकडे एकसारखी तक्रार आहे की 1 दिवसाआड पाणी, ते अपुरं पाणी, 1-1.5 तास कधी, आणि नियमितपणा नाही पाण्याची. आता यांच्याकडे तर आता इतक्यात तर अजिबातच बंद झालं, ही सुद्धा तक्रार आपली आहे. पाणी घ्यायचं कोणाचं? असं काय आमची समस्या तो हे करणार. अमृत जल म्हणून जी योजना सुरू केली आहे, तर अमृतासारखंच आम्हाला 1 लोटा पाणी मिळत असते. म्हणजे अमृत म्हणजे महानगरपालिकेने अमृत नावाला साजेस ठेवलं की फक्त अमृतासारखंच ते पाणी थोडं थोडं 1-1 लोटा प्या आणि नागरिकांनी आपले त्रास भोगवा. या ताई पुढे या, तुम्ही काय म्हणणं आहे सांगा. या बोलायचं काय? समस्या पाणी येत नाही आमच्या नळाला. काय करायचं? नुसते नळ आहे, येऊन मीटर पाहत जाते. अवघे आम्हाला इथे 5 मिनिटं नाही झाले, आम्ही इथे आमच्या टीम सहित या ठिकाणी हजर झालो. तेवढ्या वेळात ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या भगिनी आपणहून बाहेर निघाल्यात आणि त्यांचा रोष जो आहे ती अमृतचं पूर्ण विष झालेलं आहे. पाणी पुरवठा योजना पूर्ण बारगळली. म्हणजे एकंदरीत अमृत पाणी पुरवठा 350 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेचा बट्ट्याबळ वाजला. आता नवीन 650 कोटीची आता येत आहे, तिच्याने तुम्हाला पाणी मिळणार आहे असं प्रशासन म्हणणार आहे. नळ आहे. प्रशासनाला काय आहे सर? प्रशासनाच्या टेबलावर त्यांना अमृताची व्यवस्था आहे ना, बिस्लेरी पाण्याची त्यांना व्यवस्था आहे, किंगे मिळत आहे, बिस्लेरी मिळत आहे. जनतेचं काय करायचं आहे? अमृताच्या नावाने आम्हाला विष सुद्धा मिळत नाही. बस त्यांचं काम एवढंच आहे की आलं की तुमचं मीटर दाखवा, आम्ही घरात आणतो, आपला मीटर दाखवतो आणि आम्हाला बिल तुम्ही भरताय का? बिल आलेले? बिल भरतो सर आम्ही बिल भरतोय पण पाणी काही येत नाही. म्हणजे एकंदरीत हा रोष बघता अमृत पाणी पुरवठा योजनेचा काय हाल चालले या भाऊपेठ आणि हा सगळा श्रमिक वर्ग, सर्व जुना गावठांचा परिसर आहे हा. आता आता इथे 40 वर्षापासून आम्हाला पाण्याची टंचाई आहे ना सर. पाण्याची म्हणजे पूर्वी हा झोपडपट्टीचा भाग होता, आता सुधारणा झाली आहे, सगळे रस्ते वगैरे सर्व नीट झालं, परंतु पाण्याच्या नावाने बोंब आहे. महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी या ठिकाणी ठरल्याचं जिथं या समता चौक परिसरात आहे. अजून तर आमच्या बाकीच्या बऱ्याचशा गल्ल्या या परिसरातल्या राहिल्यात. ह्या तर फक्त एकाच
परिसरातल्या महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत. एकंदरीत अमृत पाणी पुरवठा योजना ही स्पेशलपणे याही परिसरामध्ये भाऊपेठच्या परिसरात अयशस्वी झाल्याचं चित्र या सर्व महिला भगिनींशी चर्चा करताना आमच्या लक्षात आलेलं आहे. आता आम्हीच कसं दिसणार? आम्ही आता या भाऊपेठ परिसर समतानगर चौकातल्या दुसऱ्या गल्लीमध्ये आम्ही या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी अमृतची पाईपलाईनचं खोदकाम अजून जच्या तसंच आहे. म्हणजे पाणी तर येणं बाजूला आहे, परंतु होता तो रस्ता सुद्धा खराब करून ठेवलेला आहे. एक तर छोटासा अरुंद गल्ली आहे आणि त्या ठिकाणी रस्त्याचे हाल, पाईप सगळे बाहेर पडलेले आहेत. काय परिस्थिती आहे आपल्या इथे पाण्याची? पाण्याची म्हणजे आता एखादी वर्ष होत आहे, नळ खोदून हे गड्डे खोदून ठेवला आहे, नळ नाही येऊन राहिले आहे आणि रोड छोटा आहे, जाण्या येण्याला अडचण होत आहे. 1 वर्ष झालं तब्बल नळाचं कनेक्शन जोडून आणि गड्डे खोदून ठेवले. नळाचं ते पाईपलाईन टाकल्याचं खड्ड्याचं बांधकाम या ठिकाणी सरळ दिसतंय की होता तोही रस्ता खराब. चला पाणी मिळालं असतं भरपूर तरी आम्ही समाधानी असतो असं या महिला वर्गाचं म्हणणं आहे, परंतु पाणी नाही आणि होता तोही रस्ता आमचा खराब करून ठेवला. काय वाटतं आपलं? बिल काय येत आहे आपल्याला? बोलायचं बोला. आपण बिल वगैरे जास्तीच येत आहे. बिल भरले नाही म्हणून नोटीस देत आहे. हो. बिलाच्या बाबतीत सक्ती ही संपूर्ण शहरात आतापर्यंत जेवढ्या प्रभागात आम्ही आणि हा झालो ठिकाणचा रोड बंद असल्यामुळे नाही का आम्हाला इकडूनच यावं लागते गाड्या घेऊन. आधी हा रोड खराब झाला तर त्याच्यामुळे अजून जास्त त्रास होत आहे, कारण गाड्या बरोबर जात नाही आहे. आणि मीटर आपल्या ह्या नळाच्या कनेक्शनला मीटर नाही लावलेलं आहे. लावायचे नळच चालू ठेवले. ही अमृतची किती केविलवाणी परिस्थिती आहे की काही ठिकाणी मीटर काढलं म्हणून नागरिकांवर जप्तीची कारवाई, दंडाची कारवाई केली आहे महानगरपालिकेने की तुम्ही मीटरवर छेडछाड केली. इथे नळाला प्रत्यक्ष मीटरच जोडलं नाही पालिकेने. चालूच नाही केलं. म्हणजे नागरिकांना, काही नागरिकांना मीटरचं रिडिंग देऊन बिल देत आहे, काही नागरिकांना कसं बिल देत आहे, कुठलाच ताळमेळ यांच्यामध्ये बिलाच्या बाबतीत सुद्धा नाही. म्हणजे पाणी येत तर नाहीच नाही, परंतु निदान नळाला मीटर नाही, काही ठिकाणी मीटर आहे, तर कुठला समन्वय? पाईपलाईन चालूच नाही झाली आहे, फक्त जोडून ठेवली आहे. आता जोडले तर हे असं जोडलेले आहे फक्त. अजून चालू झाली नाही. अमृत योजना भाग 1 परिपूर्ण झाली 350 कोटीचे अशी महानगरपालिका दावा करते आणि अमृत 2 मंजूर करून आणली शासनाकडनं. केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही निधीमधनं ही योजना होते आणि अमृत 1 परिपूर्ण झाली. अमृत 1 ही परिपूर्ण झालेलं चित्र या ठिकाणी दिसतंय. केवळ पाईपलाईन टाकली, पाईप बाहेर काढून सोडलेले, मीटर लागलेलं नाही, अशी परिस्थिती या भाऊपेठ परिसरातल्या दाट वस्तीमध्ये आहे. तरी सुद्धा निर्डावलेलं महानगरपालिका प्रशासन अजिबात नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष द्यायला तयार. जिल्ह्यातले मोठे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार अजिबात लक्ष द्यायला तयार नाही की आम्ही एवढ्या 300-400 कोटीच्या योजना आणल्या, त्या पूर्ण झाल्या का नाही, नागरिकांना पाणी मिळतो का नाही, या बाबतीतलं बिलकुल दुर्लक्ष, अतिशय दुर्लक्ष म्हणावं लागेल की स्थानिक आमदारांचं सुद्धा आहे. असं आपल्याला वाटतं का? कारण मोठी योजना आहे, हो. त्यांनी करायला पाहिजे. करायला पाहिजे. आणि आमचं रोड पण झालं पाहिजे. किती 5 वर्ष झाले रोड तसा पडून. पाणी तर पाणी नाही, पण निदान आमचा रोड तरी नीट करून द्या. निदान आम्ही नाल्या साफ करायसाठी आम्हाला बोलवायला जावं लागतं. आता आम्ही पाण्याच्या तक्रारी घेतोय, परंतु सगळ्याच पद्धतीच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या तक्रारी नागरिकांच्या इथे आहे. आपल्याकडे पाणी कसं येतं? येतं पाणी नाही येत. नळच चालू नाही तर कुठलं पाणी येणार आहे? आता लाईन दिले आहे. लाईन दिली, फक्त लाईन दिलेली आहे, पाणी पुरवठ्याची लाईन लावली आहे, नळाचं कनेक्शन आणून दारात सोडून दिलं आहे. पाणी येतो का नाही येत याच्याकडे पाहायला महानगरपालिका प्रशासन, महानगरपालिकेचा पाणी पुरवठा विभाग फक्त बिल नियमितपणे दर 3 महिन्यांनी पाठवत आहे. लोक पडले तरी चालते रोडनं, पण रोडचं मी बघायचं नाही. एकंदरीत आम्ही थेट नागरिकांशी संवाद साधतोय आणि सगळ्या महिला वर्गाचा, या ठिकाणच्या नागरिकांचा, महिला वर्गांचा मोठा रोष आहे. कारण पाण्याची थेट अमृत जल योजनेच्या नावाखाली रस्ते खोदून फक्त पाण्याची नळांची व्यवस्था करून ठेवले, तर नळाला एकही पाणी नाही. त्याच्यामुळे अपघात सुद्धा होऊन राहिले. पिण्यासाठी पाणी नाही आणि अपघाताचा सामना करावा लागतो. नाही का? चला, रस्ता फोडून ठेवला. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आता बघू, आम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपलं म्हणणे प्रशासनपर्यंत पोहोचवतोय. आपण या परिसरातले रहिवासी आहेत. किती 2 गल्ल्या पलीकडे आपण राहतो. काय परिस्थिती आहे? परिस्थिती गंभीर आहे. पाणी येऊन नाही राहिलं, फक्त बिलं येत आहे. आपण कुठे सरकारी नोकरीला आहे? नाही प्रायव्हेट आहे तुम्ही? अच्छा. आणि बिलं येऊन राहिले? बिलं बरोबर येत आहे. पाणी ह्या नका घेऊ, पण बिलं भरा.
बिलं देण्याच्या बाबतीत बाकी महानगरपालिका प्रशासन बिलकुल नित्यनियमाने आहे, त्या बाबतीत पद्धतशीर आहे, तिथे कुठेच चुकत नाही. पण पाणी देण्याबाबत आणि लोकांची पाण्याबाबतची तक्रार घेण्याबाबत काही पालिका तेवढी उत्सुकता दाखवत नाही, असं या भाऊंचं म्हणणं आहे. पाणी वापरायपुरतं की प्यायपुरतं? पुरतं होते ना आपल्या बोरवेल आहे ना या ठिकाणी या काकू सुद्धा म्हणते आमच्याकडे बोरवेल आहे म्हणून पाण्याची सोय आहे, नळाचं पाणी फक्त आम्हाला एक दिवसाआड पिण्यापुरतं येत आहे, पिण्यापुरतं येत आहे. हा ते पर्यायी व्यवस्था आमच्याकडे आहे म्हणून आम्हाला पाणी टंचाई जाणवत नाही, परंतु प्यायचं पाणी पाण्याची म्हणजे गरज आहे. काकूंचं म्हणणं असं आहे की बोरिंग नसते ना, आमचे बोरिंग विहिरी नसते आमच्या एरियात, तर आम्हाला तर पाण्यासाठी भरायचंच काम होतं, असंच म्हणणं. हा जास्त पाणी नाही येत, आता आले तर आता हे एवढी महागाची पाणी पुरवठा योजना दिली त्याचं पाणी नाही भेटत. नाही म्हणजे अमृत योजनेचं पाणी कोणाचे नाही येत असं आहे. कोणाला मीटर दिलाय कोणाला नाही दिलाय असं या. चौकशी करावं. हा तर ते एक घराआड दिला, एकाला दिला एकाला नाही दिलं. कोणाकडे नाही येत मीटर. हा फेकले मीटर काढून, बरोबर आहे ना, नळाला पाणी येतच नाही, त्या मीटर मध्ये पाणी अडते म्हणून मीटर आम्ही काढून फेकले. त्यात नागरिकांचा दोष नाही, तरी महानगरपालिका प्रशासन तुम्ही मीटर का काढलं म्हणून नोटीस नागरिकांना देऊन तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये अशा पद्धतीचे नोटीस पाठवत आहेत प्रभागांमध्ये. या बाऊपेठ परिसरातल्या या समता चौक परिसरातल्या एकेकाळी महानगरपालिकेत आपण महानगरपालिका असताना आपण नेतृत्व केलं आहे. आपल्या परिसरामध्ये काय अमृतची स्थिती आहे? अमृतचा ज्या पद्धतीने गाजावाजा करून शहरात सांगितण्यात आलं की अमृतचं पाणी लोकांना 2 मजली 3 मजलीपर्यंत मिळणार, चढणार, ज्या पद्धतीचा गाजावाजा करून अमृतची योजना या भागामध्ये सुरू केली आणि लोकांनी पण या अमृत योजनेला प्रतिसाद दिला. पण जेव्हा वास्तवात अमृत योजना सुरू झाली तर 2 मजले तर सोडा, पण 1 मजल्यावर पण पाणी नाही आणि काही लोकांना तर बिलकुल वाटे लावून पाणी घ्यावं लागते, काही लोकांना अर्ध्या तासात 1 गुंड भरते, अशी परिस्थिती अमृतची पूर्णपणे झाली आहे. फक्त अमृत ही नावाची योजना राहिली आहे. एकंदरीत या परिसरातलं एकेकाळी नेतृत्व केलेल्या विनोदजी लबानी यांचं म्हणणं आहे की अमृत पाणी पुरवठा योजना आमच्या या परिसरात स्पेशल अयशस्वी झालेली आहे. कुठल्याही पद्धतीचं पाणी पुरवठा आमच्या परिसरात होत नाही. गाजावाजा केला, लोकांना फार अपेक्षा वाटली की 40 वर्षापासून या प्रभागात नळाचं पुरेसं पाणी मिळत नव्हतं. जुन्या योजनेला बऱ्यापैकी पाणी मिळत होतं, ती पाणी पुरवठा तो बंद केला आणि अमृत पाणी पुरवठा योजना चालू केला, परंतु तो पूर्णतः बंद आहे. 1 दिवसाआड पाणी तेही तास, दीड तास, अर्धा तास येतं आणि अक्षरशः छोटे भांडे लावून नळाला पाणी भरावं लागतं, असं विनोदजींचं म्हणणं आहे. मोठे लोकप्रतिनिधी याबद्दल काही संपर्क साधला होता का आपण? पालिकेच्या आयुक्तांशी, जिल्ह्यातल्या आमदारांशी, या प्रभागातल्या आपल्या मतदारसंघातल्या आमदारांशी आपण कधी तक्रार केली का अमृत योजनेबद्दल? महानगरपालिकेची योजना असल्यामुळे आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या आयुक्तांना वारंवार आम्ही निवेदने दिले. त्यानंतर काही शेकडो महिलांना घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या विरोधात आम्ही आंदोलनं केले आणि आंदोलन करून किंवा वारंवार निवेदन देऊन महानगरपालिकांनी ठरवून टाकलं आहे का या कामाकडे कुठलंच लक्ष द्यायचं नाही. आता गेल्या 3 वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहे, त्याच्यामुळे संपूर्ण जो प्रशासकीय कारोबार सुरू असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या याच्यावर सोडून देण्यात आला आहे. त्यात त्यांच्या कुठल्या समस्या सुटत नाही आहे. पाण्याचा प्रश्न असो किंवा अनेक प्रश्न असे आहे त्याचे प्रश्न सुटत नाही आहे. एकंदरीत विनोदजींचं म्हणणं आहे की आम्ही आंदोलनाचं अस्त्र उभारलं, नागरिकांचे मोर्चे पालिकेवर नेले, प्रत्यक्षात आयुक्तांना, वरच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, प्रशासनाला सर्व भेटलं, परंतु ते कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. अजिबात लोकांकडे, नागरिकांकडे दुर्लक्ष महानगरपालिका प्रशासन करत आहे. अमृत पाणी पुरवठा योजना पूर्णपणे अयशस्वी आमच्या परिसरात झाली असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे.